मॅडम नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपण? मी सौ प्रिया राहुल मोडक, राष्ट्रवादी युवती काँग्रेस तळेगाव शहर अध्यक्षा. आज महिला दिनानिमित्त आपल्या नगर परिषदेने उपमुख्याधिकारी ममता राठोड मॅडम असतील, वाणी मॅडम असतील, तसेच आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेविका आणि हेमाताई खळदे आणि सर्व नगरसेविका यांनी मिळून खरंच हा खूप छान उपक्रम राबवला आहे. महिलांसाठी एक छान व्यासपीठ त्यांनी दिलं आहे इथे त्यांची कला दाखवण्यासाठी. ते जे काही वस्तू बनवतात मेहनतीने, ते जे कष्ट करून वस्तू बनवतात त्याच्यासाठी खूप छान हे प्रोत्साहन दिले आणि इथे जवळजवळ 140 स्टॉल आहेत आणि सगळ्या स्टॉलला खूप भरभरून प्रतिसाद आहे आणि खरंच हे खूप छान केले. थँक्यू. मला वाटतं तळेगावात हे पहिल्यांदाच होतंय ना? हो, पहिल्यांदाच होतं. बरं, अनेक नागरिकांच्या मी प्रतिक्रिया घेतल्या किंवा जे व्यवसाय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यांचं म्हणणं आहे की नगरपालिकेने असे उपक्रम वर्षातून 2-3 वेळा घ्यावेत. आपलं काय सांगणं? हां, आजही मी म्हणेल की प्रत्येक 6 महिन्यांनी हा उपक्रम राबवला पाहिजे. नक्कीच मॅडम. आणि मी सुद्धा या ठिकाणी माझ्या प्रिया फाउंडेशन मार्फत आपले जे गरजू महिला आहेत तिला सुद्धा एक मी स्टॉल लावून दिला आहे. तसंच माझ्या अगरबत्तीचा पण स्टॉल आहे, तो सुद्धा मी एका महिलेला लावून दिला आहे की एक खरंच ज्या गरजू महिला त्यांच्यासाठी खरंच ही खूप छान संकल्पना आहे. तर मी अवश्य सांगेल की नगर परिषदेच्या ज्या मॅडम आहेत, वाणी मॅडम आणि आपल्या सगळ्या नगरसेविका आहेत की खरंच दर 6 महिन्यांनी हा उपक्रम झाला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? नमस्कार, मी स्नेहल प्रदीप जगताप, महाशक्ती वस्ती तर संघाचे मी व्यवस्थापक म्हणून काम पाहते. आज आपण या ठिकाणी महिलांसाठी आपण स्टॉल भरवलेले आहेत. तर नगरपालिका, आपली महाशक्ती वस्ती स्तर संघ, नगराध्यक्ष, नगरसेविका, नगरसेवक यांनी आपल्याला हे एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेले आहे महिलांसाठी की जेणेकरून महिला पुढे जाव्यात म्हणून. आणि हे जे स्टॉलचं नियोजन झालेलं आहे ते मध्यवर्ती ठिकाणी झालेले आहे जेणेकरून तळेगावातले स्टेशन भागातले यांना यायला सोपं पडेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे. स्टॉल धारकांना पण मुबलक सेवा देण्यात आलेल्या आहेत आणि प्रतिसाद तसा चांगला दिलेला आहे लोकांनी पण. त्याकरता धन्यवाद. ओके मॅडम, धन्यवाद. मॅडम काय सांगाल, आणखी काय वेगळं पण आहे या स्टॉलमध्ये? या स्टॉलमध्ये वेगळे पण म्हणजे आपले नवनिर्वाचित मुख्याधिकारी आपले दापकेकर सर, आपल्या सर्वांच्या लाडके उपमुख्याधिकारी राठोड मॅडम, आपल्या महिला बालकल्याणच्या काळे मॅडम आणि सगळ्यांच्याच आवडत्या वाणी मॅडम ज्या खूप वर्षापासून इथं कार्यरत आहे आणि बचत गटांच्या महिलांना प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यामध्ये त्या मदत करत असतात. आणि सगळ्यांचं सहकार्य चांगलं आहे. त्यांनी जे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे ज्या उपलब्ध करून दिलेल्या प्लॅटफॉर्ममुळे आपल्या महिला पुढे जातील आणि त्याच्यातून निश्चितच काही ना काही घडून आणतील, याच्याबद्दल आशा आहे. नक्कीच मॅडम, धन्यवाद. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आपली ओळख सांगूया प्रथम? माझं नाव प्रतिभा अनंत यशवंतराव, मी ज्ञानेश्वर नगरमध्ये राहते. मी प्रिया फाउंडेशनतर्फे मला स्टॉल मिळालेला आहे, प्रियावरीतर्फे, आणि त्यांचे मी खूप मनापासून धन्यवाद करते की त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं स्टॉल. आणि त्यांचा अगरबत्तीचा पण अजून एक महिलेला स्टॉल दिलेला आहे त्यांनी, आणि त्यांचं खूप खूप धन्यवाद करते मी. आणि खूप आम्हाला छान प्रतिसाद मिळालेला आहे. कालपासून मासवडी, शिंगोळी वगैरे आम्ही इथे तयार केलेली आहे, मोदक केलेले आहेत आणि कालपासून आम्हाला कालपेक्षा आज जास्त रिस्पॉन्स खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद करते. ओके मॅडम, धन्यवाद.